विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच लाडकी बहीण, भाऊ, आजोबा, आजी, मुलगा, मुलगी अशा योजना सुरू केल्या जात आहेत. गरिबांना पैसे मिळत असतील तर ठीक आहे, मात्र केवळ निवडणुकांच्यासाठी लोकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असेल तर ते योग्य नाही, अशी टीका माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. सांगलीमध्ये विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या आमदार निधीमधून सांगली जिल्ह्यातील 350 शाळांना मल्टी फंक्शनल प्रिंटरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विश्वजित कदम हे बोलत होते. झोपलेल्या राज्य सरकारला लोकसभेच्या निकालानंतर खडबडून जाग आली असून योजना जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे, असं सांगून विश्वजित कदम पुढे म्हणाले, राजकारणात जे कधी घडत नव्हतं ते दुर्दैवानं मागील 10 वर्षात महाराष्ट्रात घडत आहे. सांगली जिल्हा हा पुरोगामी जिल्हा असून या ठिकाणी कितीही जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी येथील युवक त्या मार्गाने जात नाहीत, असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री विश्वजित कदम हेच असतील आणि हे सांगण्यासाठी कोणत्या पंचांगाची किंवा कोणत्याही ज्योतिषीची गरज लागणार नाही, असं वक्तव्यही खासदार विशाल पाटील यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमास आमदार विक्रम सावंत, आमदार अरुणअण्णा लाड, आमदार सुमनताई पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे नेते दिगंबर जाधव यांच्यासहित विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता निवडणूक आली म्हणून वेगवेगळ्या योजना येतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडका मुलगा, लाडकी मुलगी, जे काय आपण योजना खूप काही तुम्हाला येणाऱ्या दिवसात पाहायला मिळतील. तर ते योजना केवळ येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपुरत्या आहेत तर महाराष्ट्राला जनतेला कळतं. म्हणून हे झोपलेलं सरकार मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने जागं केलेलं आहे. जागा झाल्यामुळे काही निर्णय आता त्याचा फायदा जर गोरगरिबांना लोकांना होत असेल तर आम्ही निश्चितपणे त्याचं स्वागत करू, परंतु त्या फायद्यातनं दिशाभूल होऊ नये, फसवणूक होऊ नये ही आमची प्रामाणिक एक महाराष्ट्राचा नागरिक लोकप्रतिनिधी अपेक्षा असणार आहे. एवढं त्या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा आणि म्हणून आपण ही ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ, आपल्या जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री, भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे होणारा विश्वजित कदम त्या ठिकाणी बाळासाहेब शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांना जास्तीत जास्त भविष्यामध्ये लागत नाही, पंचांगीच्या बघा लागत नाही, ती घडणार ते घडणार आहे आणि लोक ठरवणार आहे. कारण खास करून ह्या सांगलीच्या शिक्षकांनी कायम सातत्याने एक पुरोगामी विचार पाळला आणि ह्या पुरोगामी विचार जो त्यांनी पाळलाय तो सांगलीच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या सुद्धा त्यांनी अगदी रुजवलेला आहे. आणि म्हणून किती जरी जाते भेद निर्माण करायचा प्रयत्न या सांगली जिल्ह्यात झाला तरी आपली जनता, आपले युवक हे त्या पद्धतीनं त्या दिशेनं जात नाही, कारण त्यांची मुळं ही भक्कम आहेत आणि ही मुळं भक्कम आहेत कारण त्यांचे विचार भक्कम आहेत आणि ही विचार पुरोगामी विचार हे त्यांना सांगलीच्या शिक्षकांनी दिलेले आहेत आणि ह्या सांगलीचा मी खासदार आहे त्याचा मला साथ